घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरचा दर 941 रुपये 50 पैसे. सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार. इंधन गॅस दरवाढी विरोधात उबाठा आक्रमक. संभाजीनगरात महंगाई के अच्छे दिन जन आक्रोश आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबत. झुरळ ही अराजकाची सेना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सीजीपीवर टीका. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं शिंदेंना निमंत्रण नाही. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. देवस्थान जमीन अधिनियम रद्द होणार. हिंदूंच्या आंदोलनामुळे महसूल मंत्री बावनकुळेंची शरणागती. भाजपनं तोंड उघडायला लावू नये. घोडे बाजार झाल्याचं सर्वांना माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. माणसं पैशांपेक्षा प्रेमानेच जिंकता येतात. सुप्रिया सुळेंना फडणवीसांनी सुनावलं. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकलंय. हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव का? हाकेंचा सवाल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू. अभिजित दीपकेचा इशारा. मनमाडला मुसळधार पावसानं झोडपलं. झाडं उन्मळून पडली. कांद्याच्या शेडचं नुकसान. अजून जवळपास 35 टन कांदा भिजला. अपघाताचा बनाव रचून अभियंता पतीचा खून. पत्नी आणि मेहुणा ताब्यात. कराड शहर पोलिसांकडून 12 तासांत खुनाचा उलगडा. अकोल्यात मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणी मुख्य आरोपी अद्याप फरार. किडनी रॅकेटमधील 2 डॉक्टरांना अटक कधी करणार? पीडित शेतकऱ्याचा सवाल. नाफेड एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यांमधून खरेदी. सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर. तलवारीने केक कापून दहशत माजवणं भोगलं. दर्यापूर पोलिसांकडून 6 तरुणांना अटक.